बोला. आज आमच्या प्रभाग क्रमांक 7मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेअंतर्गत यांनी आज भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या भूमिपूजनामध्ये आदरणीय आमचे खासदार बळवंतरावजी वानखडे यांनासुद्धा याची पूर्वकल्पना नाही आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुधाकर भासाकडे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी टाकलेला आहे की ज्यांनी 2-2.5 महिन्याच्या अगोदर हा पक्ष सोडून दुसरीकडे फरार झालेले आहेत. त्याचप्रमाणे रामेश्वर भाऊ तांडेकर हे प्रभाग क्रमांक 7चे आमचे नगरसेवक होते. आज त्यांच्या निधनाला 5 ते 6 महिन्याचा कालावधी झालेला आहे. तरीसुद्धा त्यांनी या ठिकाणी त्या बोर्डावर नामफलकावर ते नाव टाकलेलं आहे. अशाच प्रकारे दर्यापूर जनतेची हे वेळोवेळी फसवणूक करत आहे. आज आमच्या रोडची अवस्था चांगली असतानासुद्धा याच्यावर डबल निधी टाकण्याचं काम हेच महाशय करीत आहे. आज निधी जर टाकायचं असेल तर आमचा आठवडी बाजाराचा त्या ठिकाणचा एक मोठा प्रकल्प आहे. त्या ठिकाणी त्या दयनीय अवस्था झालेली आहे. डुकरं त्या ठिकाणी बसतात. बाजाराची सगळे चिकन मटण मच्छीवाले त्या ठिकाणी सगळी घाण करतात. पण त्या ठिकाणी हे नगर परिषदचे महाशय फक्त कमिशनबाजीच्या रूपानं त्या ठिकाणी दुर्लक्षित करू अशा प्रकारचे जनतेची दिशाभूल करत आहे. साहजिक गोष्ट आहे. आम्ही काँग्रेस कमिटीचा शहर अध्यक्ष या नात्याने सगळ्यात प्रथम प्रभाग क्रमांक 10चंच नाव घेतलं होतं. कारण त्या ठिकाणी VIP लोक त्या ठिकाणी सगळ्यात जास्त टॅक्स देतात. आणि तिथली जर रोडची अवस्था जर पाहिली तर बिकटहून बिकट परिस्थिती आहे की ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी रोड नाही. आम्ही त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही त्या सत्तेत बसल्यानंतर 1 ते 2 महिन्यात त्या ठिकाणी निधी टाकणार. पण हे महाशय फक्त कमिशनपोटी इतर ह्या पक्षातून त्या पक्षातून ह्या पक्षात जाण्यात मग्न आहेत. आणि ते त्यासोबत त्यांचे नगरसेवक सध्या घेऊन आहे. त्यामुळे या ठिकाणी नगर परिषदेची सगळी वाट लागलेली आहे. मी दर्यापूर शहर काँग्रेसचाच एक कार्यकर्ता म्हणून यांचा निषेध करतो. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.